हाय फ्रेंड्स, सर्व नमस्कार. वेलकम टू यूट्यूब चॅनल खन्ना मास्टरमाइंड. ओके फ्रेंड्स, आज कल्याणला 22/1/2025ला सुपरफास्ट पॉवरफुल व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येतो म्हटलं होते. ओके फ्रेंड्स, आज कल्याणला पॉवरफुलमध्ये ऑफ संगम प्रिंट होणार फ्रेंड्स. ओके, व्हिडिओ जरा पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. ओके फ्रेंड्स, आज कल्याणला सुपरफास्ट पॉवरफुल ऑफ संगम मी म्हटलं होतं ना, सिंगल शूट पॅनल बाहेर पडणार आहे 309/89. ओके, आणि सर्वात डेंजर पॅनल आहे 469/91 तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे प्युअर जोड आज प्रिंट करून देणार. एकच फाउंडेशन, एकच पॅटर्न, ओरिजिनलमध्ये एक पॅनल कसं बाहेर पडतोय, जोड कसं बाहेर पडतोय ते हिशोबाने आपण फायनल करूया फ्रेंड्स. ओके, प्युअर ऑफ संगम फायनल करा. ओके फ्रेंड्स, तुमच्या हिशोबानं प्ले करा. आणि सपोर्टला सिग्नल माझं बुधवारी 590/43 जोड मला पाहिजे आहे. बुधवारी ही सपोर्टला मी लिहिलेलं आहे. ओके, सपोर्टला सिग्नलसाठी 43. पण सर्वात माझा डेंजर शूट आहे 309/89, 409/91 आणि 93. ओके फ्रेंड्स, पण डायरेक्ट आता लाईनवर जाऊया. ओके फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकच फाउंडेशन कसं पॅटर्न कसं बाहेर पडतोय, आज पॅनल कसं बाहेर पडतोय, हे सगळं तुम्हाला क्लिअर कर दाखवणार आहे. व्हिडिओ जरा समजावून बघा. हा तारीख आहे 25/11/2019ला. आज शनिवारी छक्का ओपन बेरीज लागत आहे 2. किती ओरिजिनल पॅटर्न बघा. हा 25/11/19ला छक्क्याला बेरीज 2 बाहेर पडतोय शनिवारी. ओके, सेकंड टचला हा तारीख आहे 25/4/2022ला. हा चौका ओपन बेरीज लागत आहे 2. ओके, छक्क्याला बेरीज 2, चौक्याला बेरीज 2. चालूमध्ये बाहेर पडला आहे. दुरी ओपन 2 बेरीज शनिवारी बाहेर पडला आहे फ्रेंड्स. ओके, हा फाउंडेशन तुम्हाला पटणार नाही फ्रेंड्स. ही पहिला समजावून घ्या मी काय काय दाखवतोय. हा छक्क्याला बेरीज 2 बाहेर पडले की ओपन बाहेर पडतोय 70, जोड बाहेर पडतोय 73. हा चौक्याला बेरीज 2 बाहेर पडले की सोमवार बाहेर पडतोय 30, जोड बाहेर पडतोय 34. 70/6 30/6 9 ओपन जोड बाहेर पडला पाहिजे 95. हा 20 जोड बाहेर पडली 95. ही फाउंडेशन कसं तयार होते बघा. 73 जोड बाहेर पडल्यानंतर छक्का ओपन बेरीज लागत आहे 2. ही कोणालाही फाउंडेशन दिसत नाही फ्रेंड्स, तुम्हाला सांगतो. हा सेकंड टेच आहे. 34 जोड बाहेर पडले की 6 आणि 3 9 ओपन जोड बाहेर पडतोय 92, जोडला बेरीज 1. छक्का ओपन 2 बेरीज, 9 ओपन 1 बेरीज, 9 आणि 3 12 दुरी ओपन 10 बेरीज. म्हणजे हा जोड पण क्लिअर कट जोड बाहेर पडला आहे 28. ओके फ्रेंड्स, आता ही ज्यावेळेला फाउंडेशन बाहेर पडत असताना हा जागेवर सोमवारी जोड बाहेर पडतोय 73. हा जोड बाहेर पडत असताना मंगळवारी जोड बाहेर पडतोय 92. 7/2 तर 9, 9/2 तर 1 ओपन. बुधवारी जोड पाहिजे 11. ह्यो पण क्लिअर कट ओरिजिनल पॅटर्नमध्ये 11 जोड पण प्रिंट झाला आहे फ्रेंड्स. किती ओरिजिनल पॅटर्न बघा. आता ह्यो 73 बाहेर पडला, हा 92 बाहेर पडला, हा 11 जोड बी बाहेर पडला. ओके, आता ह्यो 73 बाहेर पडले की त्याच्या खाली ओपन बाहेर पडतोय चौका. फाउंडेशन समजून घ्या. हा 34 जोड बाहेर पडले की त्याच्या खाली ओपन बाहेर पडतोय चौका. आता ह्यो 95 बाहेर पडले की त्याच्या खाली ओपन बाहेर पडतोय चौका. आता हा चौका ओपन आणला म्हटलं क्लिअर कट लाईनमध्ये, इथे काय तर रिझन असणार ना. हा जेव्हा चौका ओपन बाहेर पडला, हा चौका कट 9 क्लोज जातोय बुधवारी, जोड बाहेर पडतोय 6-9. ओके, चौका कट 9 क्लोज जातोय बुधवारी, जोड बाहेर पडतोय 6-9. सेकंड टेचला हा चौका कट 9 क्लोज जातोय बुधवारी, जोड बाहेर पडतोय 7-9. आता हा चौका ओपन बाहेर पडल्यानंतर हा चौका कट 9 क्लोज जायला पाहिजे, जोड बाहेर पडला पाहिजे 8-9. ओके फ्रेंड्स, ही फाउंडेशन समजून घ्या. हा चौका कट 9 ओपन बाहेर पडताना, चौकट 9 क्लोज बाहेर पडताना ओपन पॅनल बघा 367 367. हा चौकाकट 9 क्लोज बाहेर पडताना 368. हा चौकाकट 9 बाहेर क्लोजला बाहेर पडत असेल, ओपनला पॅनल आला पाहिजे 369. ही प्युअर पॅनल बाहेर पडणार आहे 369, कारण की हा फाउंडेशन अटॅचमध्ये बाहेर पडला आहे. पहिला ओपन प्युअर ओपन आहे छक्का 307, 308, 369. ह्यो पॅनल प्रिंट व्हायला लय मोठी चान्स आहे फ्रेंड्स. ओके, आता हा चौका ओपन आणल्या म्हटलं काय रिझन असणार तुम्हाला सांगितलं ना. एक तर हा चौका कट 9 येऊन 6-9 होऊ शकतोय, नाहीतर हा चौका कट 9 ओपन 1 2 3ला चौका कट 9 ओपन ते जोड बाहेर पडतोय 97. ओके, त्याच्यानंतर हा चौका कट 9 ओपन दुसऱ्या वीकला जोड बाहेर पडतोय 95. सर्वात डेंजर शूट ओपन आहे फ्रेंड्स. हा पहिला चौका आणला ना, हा चौका कट 9 3 वीक खाली 97. ओके,
हा चौकाकट 9वा ओपन 2 वीक खाली 95. आता हा चौका ओपन आणल्यामुळे हा चौकाकट 9वा ओपन पहिल्याच वीकला जोड बाहेर पडायला पाहिजे 93. सर्वात डेंजर शूट आहे 93. ओके, हा चौकाकट 9वा तर तुम्हाला समजलं असतील आता. आणि आपण डायरेक्ट चौकट 9वा क्लोज जाताना ह्यो 8-9 पण बघितलं आहे. ओके, हे दोन्हीपैकी एक प्रिंटिंग होणार आहे जोड, पण सर्वात डेंजर आहे आपला 6-9. हा 7-9. आता ह्यो 8-9 येणार आहे. हा 6-9 पण कसं येतोय, हा चौकाकट 9वा क्लोज जाताना जोड बाहेर पडतोय 6-9. याच्या फरक आहे 3. हा तिरी क्लोज आहे ना 73ची, तिरी क्लोजची 3 फरक आहे. ओके, सेकंड टचला हा चौकाकट 9वा क्लोज जाताना ही दुरी क्लोज आहे 92ची, हा दुरी क्लोजची 2 फरक आहे. आता ह्यो चौकाकट 9वा जाताना ही एका क्लोजची 1 फरक सिंगल शूट 8-9 प्रिंट व्हायला पाहिजे 3-9. आणि तिसऱ्या वीकला, चौथ्या वीकला, पहिल्या वीकला चौकट 9वा ओपन येत आहे 93. दोन्ही पण पॉवरफुल आहे. आता हा 9वा ओपनला तुम्ही पॅनल नोटीस करा. हा चौकट 9वा ओपन येताना पानात 36. हा चौकट 9 दुसऱ्या वीकला येताना पानात 66. 36-66 आता पानात यायला पाहिजे 96. म्हणजे पानात 96ला 9वा ओपन म्हणजे 4-6-9. ओके फ्रेंड्स, आपली पॅनल काय आहे, आपली पहिला पॉवरफुल पॅनल 3-6-9, पानात 96 म्हणजे 4-6-9 9वाला. ओके, 93 आपण बघितले. पण सर्वात मी 91 का लिहिले याचं रिझन सांगतो फ्रेंड्स. प्युअर जोड बाहेर पडणार आहे 91. याचं पण लाईन दाखवतो. ह्याच फाउंडेशनवरून कसं 9वा ओपन बाहेर पडतोय. ओके, फाउंडेशन पहिला समजून घ्या, समज असेल तर, आणि एकदा रिवाइंड करून बघा. ओके, आपण 3-6-9ला 89 फायनल केलं आहे आणि 4-6-9ला 93 प्रिंट होणार. ओके, आपलं भरपूर वेळा. ओके फ्रेंड्स, आता आपलं पहिला फाउंडेशन आहे आपले छक्क्याला बेरीज 2 सुरुवात केलं होतं ना. छक्क्याला बेरीज 2, चौक्याला बेरीज 2, हा दुरीला बेरीज 2 ही फाउंडेशन आहे. क्लिअर ओरिजिनल फाउंडेशन आहे. ओके, आता ही ज्या वेळेला छक्क्याला बेरीज 2 बाहेर पडतोय ना आपले पहिला फाउंडेशन 66, 73, 66. आता हा छक्का ओपन कट एक्का क्लोज सोमवार मार्केटला कधी पण गेला तर जोड बाहेर पडतो 41. फाउंडेशन समजून घ्या. हा छक्का कट एक्का क्लोज कधी खोलणार आहे, चौका ओपनवर खोलत आहे क्लोजला. सेकंड टचला चौक्याला बेरीज 2, हा चौकाकट 9वा क्लोजला कधी खोलत आहे, सोमवारी. हा चौका ओपनवरच खोलत आहे 4-9. पहिला जोड बाहेर पडतोय 41, सेकंडला बाहेर पडतोय 4-9, थर्डला बाहेर पडतोय 47. तर हा धुरीकट सत्या क्लोज बाहेर पडत असेल तर चौकावर सत्या क्लोज बाहेर पडला आहे, ही लगेच क्विकमध्ये बाहेर पडला आहे फ्रेंड्स. ओके, आता ह्यू ज्या वेळेला 41 बाहेर पडतोय ना, हा चौकाकट 9वा ओपन टोटल मार्केटला कंट्रोल पाहिजे. हा शुक्रवार बाहेर पडतोय, तर हा चौकाकट 9वा टोटल बंदून शुक्रवार बाहेर पडतोय, जोर बाहेर पडतोय 95. ओके फ्रेंड्स, हा सेकंड टचला हा चौकाकट 9वा क्लोज 4-9 गेल्यानंतर हा चौकट 9वा ओपन टोटल मार्केटला बंद होऊन गुरुवारी बाहेर पडतोय, जोड बाहेर पडतोय 93. पहिला 95, 2 कमी 93. आता हा धुरीकट सत्या क्लोज गेल्यानंतर हा चौकट 9वा बुधवारी बाहेर पडून जोड बाहेर पडतो 91. हा जोड पण कसं बाहेर पडतोय बघा फ्रेंड्स. की ज्या वेळेला चौकाकट 9वा ओपन बाहेर पडला तर चौका ओपनशी संबंध आहे म्हणून हा क्लोज फरक 4 बसा पाहिजे, जोड बाहेर पडतोय 95. ओके, हा 4-9 बाहेर पडले की चौकाकट 9वा बसा पाहिजे, चौका ओपनशी संबंध आहे म्हणून क्लोज फरक पण 4 बसा पाहिजे. आता मला सांगा फ्रेंड्स, ह्यू ज्या वेळेला चौकाकट 9वा ओपन बाहेर पडला, क्लोज फरक 4ला सिंगल शूट 91 प्रिंट व्हायला पाहिजे का नको. ओके, आता फॉर एक्झाम्पल ह्यू 91 प्रिंट झाला, तुम्हाला उद्याचं क्लिअर लाईन तुम्हाला दाखवतो फ्रेंड्स. याच फाउंडेशनवर चौकाकट 9वा क्लोज फरक 4 91 प्रिंट झाला. ह्यू पहिला ज्या वेळेला चौकट 9वा बाहेर पडताना ही 41वर मंगळवारी जोड बाहेर पडतोय 22. ह्यू 4-9वर बुधवारी जोड बाहेर पडतोय 22. आता ह्यू 47 बाहेर पडल्यावर तर गुरुवारी जोड प्रिंट होणार आहे 22. ही कोणीही अडवू शकत नाही फ्रेंड्स, कारण की हा फाउंडेशनचा बेस काय आपला चौकाकट 9वा, चौका क्लोज फरक 4 म्हणून जोडाला बेरीज 4 22. हा चौकाकट 9वा क्लोज फरक 4 म्हणून जोडाला बेरीज 4 22 बुधवारी. आता हा चौकाकट 9वा 91 जर प्रिंट झाला तर चौकाचा 4 बेरीज सिंगल शूट 22 जोड प्रिंट होणार फ्रेंड्स. ओके फ्रेंड्स, आज कल्याणला सुपरफास्ट पॉवरफुल बघितल्याप्रमाणे 3-6-9ला 89 आणि 4-6-9ला 91 93 ह्या हिशोबानं फायनल करा. सिंगल शूट पॅनल प्रिंट होणार 369, तर एक चढमध्ये 469 पण आपण बघितलं आहे. ओके फ्रेंड्स, या हिशोबानं सिंगल शूट 8 ओपन आणि 9 ओपन पॉवरफुलमध्ये फायनल करा. आणि साईड सिग्नल तुम्हाला मी दिल्याप्रमाणे 590ला 43 हे नॉर्मल माझा सिग्नल आहे. बुधवारी मला 3 क्लोज पाहिजे आहे,
त्यासाठी ही 43 पण फायनल केलं आहे. ही 43 पण तुम्हाला दाखवतो फ्रेंड्स. आता ही टेबलमध्ये पण बाहेर पडत आहे, ही कोणाला दिसत नाही. हा टेबलमध्ये बघायचं म्हटलं की हा छक्का ओपन, छक्कानंतर येणारा पंजा ओपन बंद, पंजानंतर येणारा चौका ओपन बंद आहे. आता छक्का ओपन बाहेर पडले की छक्कावरच चौका बाहेर पडतोय, इथनं चौका बंद. पंजा बाहेर पडले की पंजावरच चौका बाहेर पडतोय, इथनं चौका बंद. तर चौक्यावरच चौका बाहेर पडतोय, जोड बाहेर पडतोय. 4-9 5 फरक, 5-2 7 फरक, 7-2 9 फरक. म्हणून या सपोर्टला 43 मी ते टेबलला कॅच केलं आहे. पण 43 माझं दुसरीकडून आहे, त्याला भरपूर सिस्टम आहे म्हणून ही 43 आज सिग्नल आहे म्हणून मी ही कॅच केलं फ्रेंड्स. या हिशोबाने तुम्ही नॉर्मल ही प्ले करू शकतोय. पण मेन आपला सिंगल शूट पेनल आहे 3-6-9ला 9वा आणि 4-6-9ला 1 आणि 13. ओके फ्रेंड्स, या हिशोबाने फायनल करा. थँक्यू फ्रेंड्स, गुड लक, खंडा मास्टरमाइंड.